वर्धा जिल्ह्यातील नांदगाव येथील ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक 18 डिसेंबर 2022 रोजी झाली। या निवडणुकीचा निकाल 20 डिसेंबर 2022 रोजी घोषित करण्यात आला। या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून सीमा उमेश पाटील या अनुसूचित जाती महिला राखीव प्रवर्गातून निवडून आल्या, तर शंकर बापूची मडावी हे वार्ड क्रमांक 1 मधून अनुसूचित जमाती या राखीव प्रभागातून निवडून आले होते। दोन्हीही निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदार हिंगणघाट यांचे मार्फत जात प्रमाणपत्र पडताळणी दावा, जात प्रमाणपत्र समिती नागपूर आणि यवतमाळ यांच्याकडे अर्ज सादर केला होता। जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कार्यवाही करावी अशी मागणी नांदगावचे श्री शालिक शंकरराव वाघमारे यांनी जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे लेखी निवेदनातून सादर केली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने शंकर मडावी यांनी 7 मार्च 2024 रोजी जात वैधता प्रमाणपत्र तहसीलदार हिंगणघाट यांच्याकडे सादर केली। मडावी यांना बाजू मांडण्यास संधी देण्यात आली असून त्यांना अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नागपूर यांच्याकडून दिनांक 26 मे 2023 रोजी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाले। मात्र सदर जात वैधता प्रमाणपत्र वेळेवर दाखल करू शकले नाही। याबाबत 21 जून 2024 रोजी लेखी स्पष्टीकरण सादर केले, परंतु त्यांनी सादर केलेले स्पष्टीकरण समाधानकारक नाही। त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 10(1) नुसार राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने निवडून आल्याच्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे। जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर केले नसल्यामुळे जिल्हाधिकारी वर्धा यांनी 10 जुलै 2024 रोजी एका आदेशाने अपात्र घोषित केले आहे। सीमा पाटील यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी दावा यवतमाळ यांच्याकडे अर्ज सादर केला होता। जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यवतमाळ यांच्याकडून 12 जून 2023 रोजी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाले, परंतु सदर जात वैधता प्रमाणपत्र पाटील विहित मुदतीत सादर केले नाही। 1 मार्च 2024 रोजी जात वैधता प्रमाणपत्र तहसीलदार हिंगणघाट यांच्याकडे सादर केले। आजारपणामुळे सदर जात प्रमाणपत्र विहित मुदतीत देऊ शकले नाही असे स्पष्टीकरण पाटील यांनी 26 जून 2024 रोजी सादर केले, परंतु त्यांनी सादर केलेली लेखी स्पष्टीकरण समाधानकारक नसल्यामुळे त्यांनी निवडून येण्याच्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही। त्यामुळे त्यांना जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 10(1) नुसार अपात्र घोषित केले। या अपात्रतेच्या कार्यवाहीमुळे अनेक ग्रामपंचायत सदस्य धडकी भरली आहे। प्रतिनिधी सतीश काळे, वर्धा। वेळ झाली आहे इथेच थांबायची। मी आकांक्षा आता रजा घेते। बघत रहा महान्यूज 7। नमस्कार। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.